आज तुम्ही मोबाईलवर गाणी ऐकता, कारमध्ये गाणी ऐकता, चित्रपटांमध्ये गाणी ऐकता आणि कदाचित वेड लावो सारखा एखादं गाणं दिवसातून अनेकदा ऐकत असाल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जगातलं पहिलं संगीत कुठून आलं असेल? पहिला सूर कोणी लावला असेल? आणि भारतीय संगीताचा खरा जन्म कुठे झाला असेल? या प्रश्नाचा उत्तर शोधण्याचा आपल्याला हजारो वर्षे मागे जावं लागेल. त्या काळात जेव्हा ना चित्रपट होते, ना गायक, ना वाद्यवृंद, ना रेकॉर्डिंग स्टुडिओ, फक्त होते जंगल, ऋषी आणि त्यांचे मंत्र. आणि याच मंत्रांमधून जन्म झाला सामवेदाचा. सामवेद म्हणजे नेमकं काय? भारतीय संस्कृतीचे 4 आधारस्तंभ म्हणजे 4 वेद: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यापैकी सामवेदाला एक विशेष ओळख आहे. त्याला म्हणतात संगीताचा वेद. कारण सामवेद हा फक्त मंत्रांचा संग्रह नाही, तो मंत्रांचा गायनाचा ग्रंथ आहे. ऋग्वेदातील अनेक मंत्र सामवेदातही आढळतात, पण फरक इतकाच की ऋग्वेदात मंत्र वाचले जातात, तर सामवेदात तेच मंत्र गायले जातात. आणि याच ठिकाणी भारतीय संगीताचा पहिला श्वास सुरू होतो, पहिला गाण्याचा जन्म. कल्पना करा, आजपासून 3-4 हजार वर्षांपूर्वी एका आश्रमात ऋषी बसले आहेत. ते मंत्र म्हणत आहेत. अचानक त्यांना जाणवतं की काही स्वर विशिष्ट पद्धतीने म्हटले तर त्यांचा प्रभाव वाढतो. मंत्र अधिक मधुर वाटतो, मन अधिक शांत होतो आणि त्या क्षणी सामान्य उच्चारांचे रूपांतर होतो संगीतामध्ये. तो कदाचित मानव इतिहासातील सर्वात मोठ्या शोधांपैकी एक होता, कारण त्या दिवशी जन्म झाला स्वरांचा. सारे ग म पधन्नी यांचा प्रवास. आज आपण 7 स्वर ऐकतो: सा, रे, ग, म, प, ध, मी. हे स्वर आपल्याला इतके नैसर्गिक वाटतात की आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण भारतीय संगीत अभ्यासकांच्या मते या स्वरव्यवस्थेची बीजन सामवेदीय गायनामध्ये आढळतात. म्हणूनच अनेक विद्वान सामवेदाला भारतीय संगीताचा जनक म्हणतात. श्रीकृष्णांनी सामवेदालाच विशेष स्थान का दिलं? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. वेदांमध्ये मी सामवेद आहे. जरा विचार करा, 4 वेदांपैकी सामवेदाचाच उल्लेख का? कारण प्राचीन भारतात सामवेदाला अत्यंत पवित्र मानलं जात होतं. ऋषींचा विश्वास होता की स्वर म्हणजे केवळ ध्वनी नाही, स्वर म्हणजे ऊर्जा आहे, स्वर म्हणजे चेतना आहे, स्वर म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. सामवेद आणि आधुनिक संगीत. आता इथे एक मनोरंजनक प्रश्न येतो. आजची गाणी, चित्रपट संगीत, रियालिटी शो यांचा सामवेदाशी काही संबंध आहे का? याचं उत्तर आहे हो आणि नाही. आजची गाणी थेट सामवेदातून घेतलेली नाहीत, पण भारतीय संगीताची जी परंपरा हजारो वर्षे विकसित होत गेली, तिच्या अगदी सुरुवातीच्या पायामध्ये सामवेदीय गायनाचा प्रभाव असल्याचं अनेक अभ्यासक मानतात. म्हणूनच काही संगीतप्रेमी असं म्हणतात की आजच्या आधुनिक गाण्यांमध्ये देखील त्या प्राचीन परंपरेची सावली दिसून येते. उदाहरणार्थ, वेड लावो सारखा एखादं लोकप्रिय गाणं ऐकताना त्यातील स्वरांची चाडउतार, गायकीची लय आणि सुरेल प्रवाह पाहून काहींना भारतीय संगीताच्या त्या प्राचीन वारशाची आठवण होते. मात्र हे लक्षात घ्या, हे गाणं थेट सामवेदातून घेतलेलं आहे असा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. पण भारतीय संगीताची परंपरा ज्या प्रवाहातून आली, त्या प्रवाहाच्या उगमस्थानी सामवेद उभा आहे. सामवेदातील सर्वात मोठं रहस्य, सामवेदात जवळपास 1800हून अधिक मंत्र आहेत. पण गंमत म्हणजे त्यापैकी बहुतांश मंत्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत. मग प्रश्न पडतो, स्वतंत्र वेदाची गरज काय होती? उत्तर आहे स्वर. सामवेदाची खरी शक्ती शब्दांमध्ये नाही, तर त्या शब्दांच्या गायनामध्ये आहे. आज तुम्ही एखाद्या गाण्याचे बोल काढून टाका, फक्त संगीत ठेवा,
तरी ते तुमच्या मनाला स्पर्श करू शकतं. सामवेदाने हजारो वर्षांपूर्वी हेच दाखवून दिलं होतं. विज्ञान काय सांगतं? आजचे वैज्ञानिक संशोधन सांगते की संगीतामुळे तणाव कमी होतो, हृदयाची गती नियंत्रित होते, मन शांत होतं, भावना बदलतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हजारो वर्षांपूर्वी ऋषींना हे अनुभवातून माहिती होतं. म्हणूनच त्यांनी मंत्रांना स्वर दिले, कारण त्यांना माहिती होतं की ध्वनीमध्ये शक्ती आहे. जर सामवेद नसता तर? कल्पना करा, जर सामवेद निर्माणच झालाच नसता तर भारतीय संगीत आज जसं आहे तसं असतं का? कदाचित, पण कदाचित नाही. कारण सामवेदाने संगीताला आध्यात्मिक पाया दिला, स्वरांना शिस्त दिली आणि ध्वनीला अर्थ दिला. शेवट, आज जेव्हा तुम्ही एखादं सुंदर गाणं ऐकाल, एखादा गायक सूर लावेल किंवा एखादं गाणं तुमच्या मनाला स्पर्श करेल, तेव्हा एक क्षण विचार करा, कदाचित त्या स्वरांचा प्रवास निर्माळा हजारो वर्षांपूर्वी सुरू झाला होता. एका जंगलात, एका आश्रमात काही ऋषी मंत्र गात होते आणि त्या गायनातून जन्म घेत होता मानवजातीच्या इतिहासातील एक महान संगीत प्रवास. त्या प्रवासाचं नाव होतं सामवेद. संगीताचा वेद, स्वरांचा वेद आणि भारतीय संस्कृतीचा अमूल्य खजिना. ओम शांते शांते शांते.